राज्यामध्ये सध्याची परिस्थिती पाहता महिला व मुली असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार आल्या दिवशी घडतायत। असाच काहीसा प्रकार दापोली तालुक्यातील एका मुस्लिम तरुणीवर घडला। दापोली येथील मोबाईल दुकानात काम करणारी मुस्लिम तरुणीला त्याच दुकानात सॅमसंग प्रोमोटर म्हणून काम करणारा सागर जाधव फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल असं म्हणून धमकावलं। एका मुस्लिम तरुणीला पळवून सागर जाधव या नराधमाने स्वतःचं लग्न झालेलं असताना देखील या मुस्लिम तरुणीला तिच्या मनाविरुद्ध दापोली येथून 6 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता मुंबई ते दिल्ली असं पळवून नेऊन धमकावलं आणि जबरदस्तीने मुस्लिम तरुणीसोबत हिंदू रीतीप्रमाणे 11 जुलै 2024 रोजी दिल्ली येथील आर्य समाज मंदिरात जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। त्यामुळे सागर जाधव या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर पीडित मुस्लिम तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण दापोली तालुका हादरलाय। अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता मुस्लिम तरुणीच्या परिवाराकडून होताना दिसते। या मुस्लिम तरुणीला न्याय मिळणार का? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं दापोली तालुका हादरलाय। सदर गुन्ह्याचा पुढचा तपास दापोली पोलीस ठाण्यात सुरू आहे। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।